शिवसेनेच्या उपनेत्या मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा आणि अस्मिता विजनच्या मुख्य संपादिका सौभाग्यवती अस्मिताताई सुरेश गायकवाड यांना लोकमतच्या सुपर 30 अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलंय। सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक पत्रकारिता आणि सोलापूरकरांविषयी असणारी नाळ जपणारं दैनिक म्हणून लोकमत सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचलेलं नाव असून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये दैनिक लोकमतचा सिंहाचा वाटा असून मंत्रालयामध्ये दैनिक लोकमतच्या कात्रणावरून धोरणात्मक निर्णय घेतले जातात। ही खऱ्या अर्थानं लोकमतनं आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून ठेवलेली ताकद असल्याचं प्रतिपादन बालाजी अमाईनचे व्यवस्थापक राम रेड्डी यांनी केलं। लोकमत जसं सचिन साहेबांनी आता सांगितलेलंच आहे, सोलापूरच्या विकासासाठी त्यांचा पत्रकारितेचा बरोबर नेहमी पुढाकार घेणारे आणि त्याचबरोबर सोशलसाठी आणि प्रत्येक वेळी जसं आता सांगितलं मागच्या 2-3 वर्षापूर्वी गाळ काढण्याचं पण काम केलं होतं। बऱ्याच गावामध्ये वॉटर टेबल वाढवण्यासाठी असं काम केले। कार्यक्रमाचा प्रास्ताविक संपादक सचिन जवळकोटे यांनी केलं। सोलापूरच्या ब्रँडिंगसाठी अखंड अविरत सातत्यानं सकारात्मक पत्रकारिता करणारं लोकमत आज सोलापूर जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातील बाप माणसांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या या सोहळ्यातील मंडळी, वृत्तपत्र म्हणजे खोद, मारामारा, बलात्कार, राजकारण, कृषी एवढ्या बातम्या छापणं म्हणजे एखादा पेपर, ही जी एक संकल्पना होती ती संपूर्ण महाराष्ट्रात लोकमतनं मोडून काढलेली। लोकमत लोकांचं मत बनलेलं आहे। मला काय वाटतं म्हणजे संपादकांच्या भाषेत जर बोलायचं तर मला काय वाटतं त्याच्यापेक्षा लोकांना काय हवंय, लोकांना कशा पद्धतीनं पाहिजे याचा सातत्याने विचार करत त्या पद्धतीची पत्रकारिता लोकमतनं केलेली आहे। हा जो उपक्रम दिला तो लोकमतनं दिला आणि या लोकमतच्या शिवपाळणा सोहळ्याची परंपरा सोलापूर नंतर अनेक गावांनी महाराष्ट्रात सुरू केली आहे। हे सुद्धा ब्रँड सोलापूरचं आहे आणि अशा त्या ब्रँडचं नाव मोठ्या करण्यासाठी जमलेल्या सर्व तमाम आपल्या सत्कारमूर्तींचं मी आज इथं स्वागत करतो। आजवर लोकमतनं आपली पत्रकारिता आणि विश्वासार्हता जपली असून ऑनलाईन खरेदीकडे सर्व नागरिकांचा कल वाढू लागल्यानंतर सोलापुरातील व्यापाऱ्यांसाठी लोकमतनं जागल्याची भूमिका घेत आमची खरेदी सोलापुरातच मोहीम राबवली। त्यामुळे सोलापुरातला पैसा सोलापूरच्या व्यापाऱ्यांच्या वाट्याला गेला। त्यामुळे 40 ते 45% जास्त उलाढाल झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। त्याचबरोबर रांगोळी आणि दिवे लावण्याची संस्कृती इंग्रज सरकारच्या काळात रखडलेली असताना पुन्हा एकदा 1 लाख दिवे लावण्याची संकल्पना लोकमतच्या माध्यमातून पुढे आणली आणि तो संकल्प तमाम सोलापूरकरांनी घरामध्ये सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्तानं सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येत लक्ष दीपोत्सव जगभरात पोहोचवला। अशा प्रकारे दैनिक लोकमतचे सोलापूर शहर जिल्ह्यासाठीच नव्हे तर राज्यासाठी योगदान आहे। त्यामुळे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिलेल्या व्यक्तींचा खास सन्मान दैनिक लोकमत सुपर 30च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नुकताच करण्यात आला। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अमाईनचे व्यवस्थापक राम रेड्डी होते। या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आभाळे यांची उपस्थिती होती। त्या म्हणाल्या, आजच्या काळात सामाजिक बांधिलकीची जाण असणारी कमी असतात, परंतु लोकमतनं मात्र ही सामाजिक बांधिलकी जपली असून पत्रकारिता म्हणजे विश्वास आणि लोकमतची बातमी म्हणजे खरी आणि वास्तव दाखवणारी बातमी असल्याचा विश्वास व्यक्त केला। सोलापूर शहर आणि जिल्हा पिंजून काढून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्वाची वेगळी छाप पाडणाऱ्या हिऱ्यांना शोधून आज विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे। लोकमतची ही संकल्पना कौतुकास्पद असल्याचं मत यावेळी सीईओ मनीषा आभाळे यांनी व्यक्त केलं। पत्रकारिता म्हटलं की विश्वास सगळ्यात आधी येतो आणि लोकमत म्हटलं की हमखासपणे आपण म्हणू शकतो की हो, ही बातमी खरी असू शकते, हे आम्ही वाचू शकतो। आणि अशा पत्रकारितेमध्ये जे असतात त्यांच्या स्टोरी मग कुठेतरी लपून जातात, त्यांचे कर्तृत्व कुठेतरी लपून जातात। म्हणून सगळ्यात आधी त्यांच्यासाठी टाळा, बरोबर आहे की नाही, की त्यांनी सगळं सोलापूर खरंच पिंजून काढलं आणि त्याच्यातून हे जे हिरे मोती आहेत ते कुठेतरी खूप प्रकर्षाने जाणून आमच्या पुढे आणले। तर खूप चांगली मेहनत आहे, खूप चांगली गोष्ट आहे आणि समाजाची बांधिलकी ओळखणारे खूप कमी असतात आणि मला वाटतं ते हळूहळू ते तयार करतात। एक मेणबत्ती पेटवली की ती पेटवत जावी, दुसऱ्यांना तेवत पुढे ठेवावी, असं त्यांचं काम इथे दिसून येत आहे। मला वाटतं भारताच्या पूर्ण इतिहासात महाराष्ट्राचा जो आहे नाव आहे तो मानाचा एक खूप मानाने घेतलेला आहे म्हणजे आणि अशा या मानाच्या पूर्ण महाराष्ट्रात सोलापूरमध्ये आपण जर बघितलं तर खूप संतांची मांदियाळी असलेलं एक पूर्ण सोलापूर आहे। तिथे फक्त आणि फक्त पिलग्रिमेजची चौकट नाही आहे तर प्रत्येक गावागावात आपल्याला कुठेतरी
एक मंदिर खूप म्हणजे हेमाडपंथी मंदिर असेल 16व्या शतकातलं, कोणी म्हणतं 12व्या शतकात, म्हणजे खूप मोठी परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये खूप सगळे पैलू जडलेले आहेत, लपलेले आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार, खूप खूप मेहनत इथे दिसून येते आणि मला असं वाटतं की सोलापूरमध्ये जसं सांगितलं की मलाही असं वाटायचं की सोलापूर म्हणजे कटकट वगैरे वगैरे, पण जेव्हा आपण बाहेर पडतो ना, जेव्हा आपण लोकांमध्ये जातो ना, तेव्हा दिसतं की ते खूप रांगड जरी असलं, कणखर जरी असलं तरी ते प्रेमळ आहे, तिथे मेहनत आहे, तिथे परिश्रम आहे आणि ते परिश्रम मला वाटते तुमच्यापैकी जाणून घेतात आणि म्हणूनच सगळ्यात जास्त अधिकारी इथे आढळतात, सगळ्यात जास्त उद्योजक इथे आढळतात, नवीन नवीन गोष्टी तयार करणं असू दे, कुठेतरी काहीतरी बनवणं असू दे, ते आढळून येतं आणि खूप म्हणजे मला खरंच मनापासून वाटतंय की त्याच्याबरोबर लोकमत आणि प्रशासन हे 2 पैलू आहेत समाजाचे आणि तिसरे पैलू तुम्हीच आहात, म्हणजे स्तंभ असू दे, काही म्हणू आपण त्याला, पण त्या सगळ्यांची सांगड झाली ना की समाजाचा नक्कीच कुठेतरी विकास होणार आहे. आपण ही आपली खंतच मानूयात की ज्या महाराष्ट्राने इतकी मोठी परंपरा, विकासाची परंपरा पण पूर्ण भारताला दिली आहे, तिथे कुठेतरी आपण मागे पडतोय का असा प्रश्न जेव्हा निर्माण होते तेव्हा तुमच्याकडे बघून असं वाटते की नाही, कुठेतरी ते थोड्या हळू गतीनं का होईना पण ते सुरू आहे, तुम्ही ती ज्योत जी आहे ती तेवत ठेवताय आणि मला इथे बोलवल्याबद्दल, तो सन्मान सोहळा माझ्या हातून करून घेतल्याबद्दल आपल्या लोकमत समूहाचे सगळ्यांचे खूप खूप आभार, खूप खूप मनापासून म्हणजे अभिमानच वाटतोय. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा, धन्यवाद. दैनिक लोकमतनं सुपर 30 या विशेष कार्यक्रमामध्ये सन्मान आपल्या कर्तृत्वाचा हे घोषवाक्य घेऊन शहर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटविणाऱ्या सोलापूरचे भूषण ठरलेल्या सत्कार मूर्तींचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या तथा अस्मिता विजन न्यूज चॅनलच्या संपादिका आणि मनोरमा बँकेच्या कार्याध्यक्षा सौ अस्मिताताई गायकवाड यांना लोकमत सुपर 30 या अवॉर्डनं अतिशय सन्मानपूर्वक आणि उत्साही वातावरणात सन्मानित करण्यात आलं. दैनिक लोकमतनं केलेल्या सन्मानाविषयी बोलताना अस्मिताताई गायकवाड यांनी दैनिक लोकमतचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या सेवेची पोच मिळते. पुन्हा एकदा नव्या जोमानं, नव्या उमेदीनं काम करण्यासाठी फळ प्राप्त होतं. मोहोळ तालुक्यातील मसरे चौधरी इथे नव्याने निर्माण झालेला अस्मिता कृषी पर्यटन अल्पावधीतच नावारूपास आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना कृषी आणि पर्यटनाचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांनी अस्मिता कृषी पर्यटन संस्थेची स्थापना विविध मान्यवरांच्या हस्ते केली. धन्यवाद. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीतानं करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे आभार उपसरव्यवस्थापक रमेश तावळे यांनी मानले.